हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच हेल्दी टेस्टी हॉटेल स्टाईल आणि करायला एकदम सोपे सोया चंक्स ही रेसिपी पाहणार आहोत. त्याला तुम्ही सोया चंक्स म्हणू शकता. क स्टार्टरसाठी तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे मी बघा 2 प्रकारचे असं सोयाबीन मी मोठे साईज घेतली आहे. छान असे आपण ते उकळून घेणार आहोत. पाण्यामध्ये एक उकळी आणून घेणार आहोत. खूप पौष्टिक असतात आणि हेल्दी पण असतात. पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मैत्रिणींनो, स्किप करायचं नाही. त्यासाठी बघा आपण पाणी उकळून घेतलं आहे. त्यामध्ये आपण सोयाबीन आहे ते छान असे उकळून घेणार आहोत. खूप सुंदर होतात. तुम्ही हॉटेलमध्ये स्टार्टरसाठी मागवतात ते तुम्ही घरच्या घरी अगदी कमी पैशात त्याचा छान असा टेस्टी नाश्ता बनवू शकता किंवा जेवणाच्या अगोदर स्टार्टर म्हणून पण बनवू शकता. एवढे छान लागतात, टेस्टी लागतात बघा. थंड झाल्यानंतर आपण त्यातलं जे पाणी आहे ते बघा अशा प्रकारे आपण निथळून घेणार आहोत. म्हणजे आपले जे सोया चंक्स आहेत ते कुरकुरीत होतील. अगदी हॉटेलसारखे होतात बघा. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा. चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. शेजारचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आणि छानशी कमेंट करायची आहे रेसिपी जर आवडली तर. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व त्यातलं पाणी आहे ते पूर्ण निथळून घेणार आहोत. म्हणजे आपले सोया चंक्स खूप छान आणि क्रिस्पी अशा प्रकारे होतील. मी सर्व एका भांड्यामध्ये काढून घेतले आहेत बघा. बघू शकता आपण. खूप सुंदर आणि टेस्टी, करायला एकदम सोपे, तुमच्या घरातील साहित्यात बनवू शकता. त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घेतली आहे आणि मिरची पावडर नंतर आपण काळी मिरी पावडर घेतली आहे पाव चमचा. खूप छान लागतात त्यामुळं. आणि त्यानंतर आपण फिश मसाला घेतला आहे बघा अर्धा चमचा. खूप छान टेस्टी होतात. अशा प्रकारे करून बघा एकदा आणि केल्यानंतर कसे झाले ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेणार आहोत. आपण मॅग्नेट करण्यासाठी आधी ठेवणार आहोत बघा मैत्रिणींनो. त्यानंतर मी अर्धा वाटी दही घेतलं होतं, ते छान असं फेटून घेतलं आहे. दही कुठलंही घेऊ शकता तुम्ही, आंबट कमी आंबट असेल ते. त्यानंतर ऑर्गॅनिक सीड्स माझ्याकडे होते अवेलेबल, ते मी त्यामध्ये घालून घेणार आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाट मसाला वापरला तरी चालेल. ते नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळून घातलं ना तरी खूप छान चव लागेल. अशा प्रकारे बघा छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत. खूप सुंदर होतात आणि खायला तर एकदम क्रिस्पी लागतात आणि टेस्टी पण लागतात. एकदा अवश्य अशा प्रकारे मैत्रिणींना करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. मुलांना बाहेरचं देण्यापेक्षा घरातील खाणं कधीही छान आणि टेस्टी. महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता आपण इथे वापरलेली असते, म्हणजे स्वच्छता असते आपली आणि आपण जे मटेरियल वापरतो ते पण चांगल्या दर्जाचं वापरतो. म्हणून अशा प्रकारे आपण घरी बनवून मुलांसाठी देऊ शकता. आणि बाइंडिंगसाठी बघा मी 1 चमचा बेसनचं पीठ इथे वापरलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरचा वापर केला तरी चालेल, पण मी म्हटलं चला छान असं बेसन पिठाने खूप छान अशी चव येईल. हे बघा अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेतलं, झाकून ठेवलं आहे 15 मिनटासाठी. 15 मिनटानंतर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल थोडंच घ्यायचं आहे. तेल आपलं गरम झालं की नाही ते चेक करण्यासाठी मी एक छोटंसं पीस त्यामध्ये घालून घेतलं आहे बघा. आपलं तेल छान असं गरम झालं आहे. त्यानंतर आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने आपण त्यामध्ये जे आपण मॅग्नेट केलेलं सोयाबीन आहे ते त्यामध्ये सोडून घेणार आहोत. जास्त तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर आपण ते तेलाचा वापर जास्त करत नाही. म्हणून थोड्या तेलातच तुम्ही थोडे चंक्स छान असे मध्यम गॅसवर क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत बघा मैत्रिणींनो. खूप सुंदर होतात आणि रंग तर बघू शकता तुम्ही किती सुंदर आला आहे. लाल मिरची पावडर म्हणजे मी काश्मीरी बेडगीचा वापर केला आहे, ती एकत्रच आहे दळून आणलेली. त्यामध्ये जिरे धनेपूड मिक्स केलेली आहे, त्यामुळे मी जिऱ्याची पूड आणि धण्याची पूड ह्यामध्ये घातलेली नाही, कारण माझ्या लाल मिरची पावडरमध्ये ऑलरेडी ते असते. छान नंतर आपण मोठा गॅस करून घेणार आहोत आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेणार आहोत. आपले छान बघा क्रिस्पी तळून झाले आहेत, किती सुंदर झाले आहेत बघू शकता तुम्ही. हे बघा आणि रंग तर किती अप्रतिम आला आहे आणि चव तर भन्नाटच होते बघा. एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले मला
रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा, बघू शकता आपण किती सुंदर असं रंग आला आहे. त्यानंतर आपण त्याला फ्राय करणार आहोत. तेच तेल मी वापरलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालून घेणार आहोत. जिरे छान तडतडून द्यायचे आहेत. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा, उभा चिरलेला कांदा त्यामध्ये घालणार आहोत. त्यामध्ये आपण टॉमॅटो चिरून घेतला आहे, गाजर उभं चिरून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या त्यामध्ये ॲड करू शकता. खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच होतं बघा. आणि लसूण आपण भरपूर प्रमाणात चिरून घेतला आहे बघा. टॉमॅटो, कोथिंबीर, गाजर चिरून घेतलं आहे मी आणि लसूण आपण घालून घेणार आहोत आणि छान असा लसूण परतून घेणार आहोत. तुम्हाला जर तुमच्या मुलांना कांदा आवडत नसेल तर तुम्ही फक्त लसणाची छान फोडणी दिली तरी पण छान लागेल बघा. छान असा लसूण आपण परतून घेतो. एवढा सुंदर घमघमाट सुटला आहे की नाही, खरंच एकदा अवश्य अशा प्रकारे करून बघा मैत्रिणींनो. मुलांसाठी स्टार्टर आणि घरातल्या मंडळींसाठी पण सुंदर असं. त्यानंतर आपण त्यामध्ये जे आपण चिरलेलं टॉमॅटो आहे ते घालून घेणार आहोत आणि गाजर चिरून घेतलेलं आहे उभं ते घालून घेणार आहोत. भाज्यांचा तुम्ही तुमच्या आवडीने येथे समावेश करू शकता. छान लागतात. मी जरा थोड्याशा भाज्या जास्त फ्राय करणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही अर्धवट कच्च्या भाज्या ठेवल्या तरी पण चालेल. अशा प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे बघा. खूप सुंदर होतात आणि चवीला तर एक नंबरच होतात. घरच्या घरी स्टार्टर म्हणून सोया चिंग्स म्हणू शकता, सोयावडी म्हणू शकता. त्यानंतर आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण आपण इथे कांदा, टॉमॅटो, गाजर घातला आहे. त्यामुळे आपण थोड्याशा मिठाचा समावेश करणार आहोत कारण मॅग्नेट करताना आपण सोयाबीनला मिठाचा वापर केला आहे बघा. खूप सुंदर आणि एक नंबरच चवीला हे बघा. छान असं आपलं परतून झालं आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर आहे ती त्यामध्ये घालून घेणार आहोत. छान अशी, त्याने खूप छान चव लागते आणि कोथिंबीर म्हणजे अगदी पर्वणीच आहे. त्यानंतर जे आपण तळून घेतले सोया चंक्स ते किंवा सोया पकोडे म्हणू शकता तुम्ही, अशा प्रकारे आपण त्यामध्ये परतून घेणार आहोत. एक नंबरच स्टार्टर रेसिपी तयार झाली आहे मैत्रिणींनो. खाण्यासाठी खूप सुंदर होते आणि चवीला तर एक नंबर भन्नाट अशी रेसिपी आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पाहायचा आहे म्हणजे तुम्हाला कळेल किती सुंदर झाली आहे. आणि करायला बघितलं तुम्ही किती सोपी आहे. घरातील साहित्यामध्ये तुम्ही बनवू शकता. एकदा तुम्ही सोयाबीन आणून ठेवले छान असं मुलांसाठी मधल्या खाऊसाठी तुम्ही बनवू शकता जेणेकरून घरातील मुलांना खायला मिळेल. हॉटेलमध्ये वापरतात ते मटेरियलचा दर्जा चांगला नसतो मैत्रिणींनो. हे बघा किती सुंदर झाले आहेत आपले सोया चंक्स किंवा सोया पकोडे तयार झाले आहेत. मी प्लेटमध्ये सर्व करते बघा. किती सुंदर झाले आहेत बघू शकता आपण. अशा प्रकारे खरंच एकदा करून बघा आणि रेसिपी जरा जरी आवडली तर एक लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. छानशी कमेंट करायची आहे आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही हाईप करायला विसरतात मैत्रिणींनो आणि लाईक पण करत नाही. त्यामुळं छान असं बघा आपण ती टूथपिक असते त्याने अशा प्रकारे खाऊ शकतो. एवढी सुंदर आपली सोया चंक्स किंवा सोयाबीन पकोडे, सोयाबीनची भजी म्हणू शकता तयार झाली आहे. स्टार्टर म्हणून खाण्यासाठी मुलांना मधल्या वेळेत किंवा तुम्ही जेवणासाठी पण देऊ शकता. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक खूप 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 धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी तयार रहा. बाय बाय.